कधी वाटलं होतं? राजकीय लढाया लढू, पण कुटुंबासोबत आपल्याला ही लढाई लढावी लागेल. कारण असं म्हणतात, की आपण शत्रूशी लढू शकतो. आपल्या माणसांशी लढणं खूप अवघड असतं. असं कधी वाटलं नव्हतं अशी परिस्थिती येईल. खरं तर ही दुर्दैवी गोष्ट आहे की घरातल्याच काही लोकांबरोबर आपल्याला लढावं लागतंय. पण या सगळ्या गोष्टीला कोण कारणीभूत असेल तर भाजप कारणीभूत आहे. कुटुंब फोडणं, पार्टी फोडणं, द्वेषाचं राजकारण करणं, राजकारणाला अतिशय खालच्या लेव्हलला घेऊन जाणं, याच्यामागे फक्त आणि फक्त भाजप आहे. पुन्हा त्यामुळे एकत्र येऊ शकतं कुटुंब? दादांबरोबर लढत असताना त्यांच्या पक्षाच्या विरोधात आम्ही लढतच आहोत. पण भाजप हा खरा आमच्या सगळ्यांचा शत्रू आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही अतिशय ताकदीने आज लढत आहोत आणि आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली लढत आहोत. कुटुंब पुन्हा एकत्र येऊ शकतं? कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जी काय आज दादांची परिस्थिती भाजपने केलेली आहे, एक लोकनेता, लोकप्रिय नेता, आज जर आपण बघितलं मुद्दामून भाजप त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीमध्ये दादांकडे बघितल्यानंतर आणि आजची परिस्थिती बघितल्यानंतर वाईट नक्कीच वाटतं. पण दादांनी आता भूमिका बदललेली आहे. ते भाजपबरोबर गेलेले आहेत आणि त्या विचाराच्या विरोधात आम्ही आहोत. त्यामुळे आम्ही आमची भूमिका बदलणार नाही. शेवटी दादा काय भूमिका घेतात, हा त्यांचा तिथं विषय आहे आणि निर्णय घेणारे हे आम्ही नसून हे आदरणीय पवारसाहेब आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये पवारसाहेब जो कुठला निर्णय घेतील, तो निर्णय हा आमच्या सगळ्यांचा असेल. पण विषय एवढाच आहे, की आज जे प्रामाणिकपणे साहेबांबरोबर लढत आहेत, विचारासाठी झटत आहेत, साध्या कार्यकर्त्यापासून ते नेत्यांपर्यंत यांना पहिलं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि जे लोक सत्तेत गेले, ज्यांनी तात्पुरता विचार केला, यांना दुसरं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे.